एकच मागणं होतं, हेची दान दे ग देवा, तुझा विसर न व्हावा. कारण आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात ईश्वराला विसरत चाललो आहे, आपण माणुसकी विसरत चाललो आहे. पांडुरंगाच्या रूपाने माणुसकी सगळ्यांमध्ये जिवंत राहो, हीच विठ्ठलाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली. सर्व जनतेला मी आजच्या या पांडुरंगाच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाचा आशीर्वाद समस्त नांदेडकरांवर, समस्त देशाच्या जनतेवर राहो आणि त्यांच्या जनतेकडून चांगली कामं होवोत, अशी पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो.